अर्जुनाच्या दुसऱ्या मुलाने अभिमन्यूसारखी चूक केली नाही. कसा घेतला कौरवांचा बदला. तो दिवस युद्धाचा 9वा प्रहर होता. सूर्यकिरण रक्ताच्या लाल रंगात न्हावून निघाले होते. कुरुक्षेत्राच्या मैदानावर तळपणारी तलवारींची झळाळी आणि रणशिंगांचा आवाज आकाशात घुमत होता. युद्धभूमीवर शेकडो रथांचे चाकं फिरत होती. घोड्यांचे श्वास जड झाले होते आणि भूमीवर सर्वत्र फक्त धूळ, रक्त आणि मृतदेहांचा पसारा होता. त्या रणात एका तरुण योद्ध्याचा रथ प्रखर वेगाने धावत होता. अर्जुनाचा दुसरा पुत्र, श्रीकृष्णांच्या कृपेने जन्मलेला, पण पित्याच्या गौरवापेक्षा स्वतःच्या धैर्याने जगाला ओळख मिळवणारा इरावन. इरावन हा नागकन्या उलुपीचा पुत्र होता. अर्जुनाने वनवासात असताना उलुपीशी विवाह केला होता. त्या नागकन्येच्या रक्तात गूढ सामर्थ्य आणि तेज ओतप्रोत भरलेले होते आणि तेच तेज इरावनाच्या डोळ्यात दिसत असे. त्याच्या डोळ्यात 2 ज्योती पेटल्या होत्या, एक आपल्या पित्याच्या सन्मानासाठी आणि दुसरी त्या अधर्म्य कौरवांविरुद्ध ज्यांनी धर्म आणि न्याय दोन्हीला रक्ताच्या दलदलीत ओढलं होतं. इरावन युद्धाच्या पहिल्याच दिवशी रणांगणात उतरला, पण तो फक्त युद्धासाठी आला नव्हता. त्याच्या मनात एकच ध्येय होतं, सूड. कारण इरावनाला माहीत होतं की कौरवांच्या दुष्कृत्यांनी त्याच्या पित्याला आणि पांडवांना किती यातना दिल्या होत्या. द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा अपमान, भीष्मांचा निःशब्द स्वीकार, दुर्योधनाचा गर्व आणि कर्णाचा अपार अहंकार हे सर्व त्याच्या अंतःकरणात वणवा पेटवत होतं. एका रात्री युद्धाच्या आधी पांडव शिबिरात गूढ शांतता होती. श्रीकृष्ण आपल्या रथाजवळ उभे होते आणि इरावन त्यांच्याजवळ आला. त्याने श्रीकृष्णांकडे पाहत विचारलं, मधुसूदन, मला एक वरदान हवं आहे. उद्या मी रणात उतरतोय, पण माझं मन सांगतंय की माझा काल समीप आहे. तरीही मी माझं जीवन व्यर्थ जाऊ देणार नाही. मला सांगा, माझ्या मृत्यूनंतरही मी धर्मासाठी काही करू शकतो का? श्रीकृष्ण गंभीर झाले. त्यांनी आपला हात त्याच्या मस्तकावर ठेवला आणि म्हणाले, इरावना, तू अर्जुनाचा पुत्र आहेस. तुझ्यात त्या पित्याचं शौर्य आणि त्या नागमातेकडून आलेलं अद्भुत सामर्थ्य आहे. तू रणात पडशील, पण तुझं बलिदान व्यर्थ जाणार नाही. तुझं रक्त धर्माच्या विजयाचं बीज ठरेल. इरावनने प्रणाम केला. त्या रात्री त्याने आपल्या तलवारीला चंद्रप्रकाशात उजळवलं. त्याच्या नजरेत एक ठाम निर्धार होता, मी माझ्या पित्याचा, माझ्या कुलाचा आणि माझ्या धर्माचा सूड घेईन. पुढच्या दिवशी पहाटे रणशिंग वाजले. कौरवांच्या सेनेत कर्ण, अश्वत्थामा, शकुनी आणि दुर्योधन गरजत होते. त्यांचा गर्व रणात भडकलेल्या ज्वालेसारखा होता, पण त्या गर्वाच्या लाटेत इरावन विजेसारखा कोसळला. त्याने आपला रथ कौरवांच्या मध्यावर घुसवला. त्याची तलवार चमकली आणि शेकडो योद्ध्यांचे शिर क्षणात उडाले. रणभूमीवर कौरवांच्या सेनेत भीती पसरली. हा कोण आहे? सैनिक किंचाळले. कोणीतरी उत्तर दिलं, तू अर्जुनाचा पुत्र आहे, इरावन. कर्णाच्या चेहऱ्यावर तात्काळ ताण आला. त्याने स्वतःचा रथ पुढे केला आणि म्हणाला, जर तो अर्जुनाचा पुत्र आहे तर त्याचा अंत माझ्याच हातून होईल. कर्ण आणि इरावन समोरासमोर आले. सूर्य त्यांचा मागे उगवला होता. दोघांच्या डोळ्यात तेज चमकत होतं. तलवारींची टक्कर झाली. बाणांचा पाऊस कोसळला. कर्णाचा प्रत्येक बाण जणू अग्निज्वाला होता, पण इरावनाचं प्रत्युत्तर अधिक वेगवान होतं. त्याने नागवंशाच्या युद्धकौशल्याचा वापर करून कर्णाला जमिनीवर पाडलं. कर्णाचं कवच फाटलं. त्याच्या कपाळावर रक्त वाहू लागलं. इरावन म्हणाला, हा तुझ्यासाठी पहिला वार आहे कर्णा. तू माझ्या पित्याला हरवलंस, पण मी तुला मृत्यूचा स्पर्श देऊन जाईन. कर्ण गुरगुरला, पण त्या क्षणी शकुनीने युक्ती आखली. त्याने एका राक्षसाला, अलंबुसाला रणात बोलावलं. तो राक्षस अदृश्य होऊ शकत होता. त्याने इरावनवर हल्ला चढवला, पण इरावनही नागवंशाचा होता. त्याने मंत्रोच्चार केला आणि अदृश्य झाला. रणात 2 अदृश्य योद्धे भिडले. त्यांचा आवाज, त्यांचे प्रहार, आकाशात चमकणारं तेज, सगळं युद्धभूमी हादरवत होतं. काही क्षणांनी इरावनाने अलंबुसाचा गळा पकडला आणि त्याचं शिर छाटलं. पण त्या क्षणाचाच उपयोग करून कर्णाने सूर्यास्ताच्या किरणातून ब्रह्मास्त्र सोडलं. तो बाण विजेप्रमाणे झेपावला आणि इरावनाच्या छातीला आरपार भेदून गेला. इरावन जमिनीवर पडला. रण शांत झालं. पांडवांच्या छावणीत शोककळा पसरली. अर्जुन रणभूमीतून काही अंतरावर होता, पण त्याला जाणवलं त्याचा रक्ताचा एक भाग आज धरणीला अर्पण झाला.
त्याने डोळे मिटले आणि मंद स्वरात म्हणाला, पुत्रा, तुझं बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्यावेळी श्रीकृष्ण रणभूमीत आले. त्यांनी इरावनाचं मस्तक आपल्या हातात घेतलं. त्यांच्या डोळ्यात करुणा होती, पण त्या करुणेत एक दिव्य तेज दाटलेलं होतं. श्रीकृष्ण म्हणाले, इरावना, तू धर्मासाठी प्राण दिलास, पण तुझा आत्मा अद्याप अपूर्ण आहे. तू अमर राहशील, तुला देवता म्हणून पूजलं जाईल. तुझं बलिदान युद्धाच्या निर्णायक क्षणाचं प्रतीक ठरेल. मग श्रीकृष्णांनी आपल्या योगशक्तीने त्याच्या आत्म्याला अमरत्व दिलं. तो कोवाग्राम इरावन म्हणून दक्षिणेकडील भूमीत पूजला जाऊ लागला. पण त्याचा सूड अपूर्ण राहिला होता. तो सूड पुढे पूर्ण करणार होता त्याचा बंधू अर्जुनाचा आणखी एक पुत्र अभिमन्यू. इरावनाच्या मृत्यूने अर्जुनाचं हृदय तुटलं, पण त्या वेदनेने त्याला अधिक प्रखर बनवलं. रणभूमीत जेव्हा अर्जुनाने जयद्रथाचा वध केला, तेव्हा त्याच्या मनात एक क्षणभर इरावनाचा चेहरा झळकला. हा तुझा सूड आहे. कौरवांचा अहंकार शेवटी चिरडला गेला. धर्माने अधर्मावर विजय मिळवला, पण त्या विजयामागे इरावनासारख्या अनाम योद्ध्यांचं रक्त होतं. त्यांच्या बलिदानाशिवाय महाभारताची गाथा पूर्ण झाली नसती. आणि म्हणूनच आजही दक्षिण भारतात जेव्हा इरावनाची पूजा होते, तेव्हा भक्त त्याच्या मूर्तीसमोर म्हणतात, हे धर्मवीरा, तू अर्जुनाचा पुत्र म्हणून नाही तर धर्माचा रक्षक म्हणून अमर झालास. कुरुक्षेत्राची भूमी आजही त्या रक्ताने ओथंबलेली आहे. वाऱ्याच्या झुळकीत कधी कधी जणू कुणाचं गुजबुजणं ऐकू येतं. मी इरावन, अर्जुनाचा पुत्र, धर्माचा सैनिक. माझं शरीर गेलं, पण माझा सूड धर्माच्या विजयात जिवंत आहे. आणि त्या रणभूमीच्या क्षितिजावर सूर्य पुन्हा उगवतो, जणू त्या बलिदानाचा साक्षीदार. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.